नमस्कार. बाथरूम स्वच्छ ठेवणं म्हणजे एक मोठं काम वाटतं नाही का? चला काही सामान्य समस्यांवर सोपे घरगुती उपाय बघूया. बरोबर ना? अनेकांना हाच त्रास होतो. तर मग बघूया काय आहेत या कॉमन समस्या. पहिली आणि सगळ्यात कॉमन समस्या म्हणजे साबणाच्या ट्रेवरचा तो पांढरा थर, ज्याला सोप स्कम म्हणतात. उपाय एकदम सोपा आहे. फक्त आठवड्यातून एकदा साबणाची ट्रे व्हिनेगरने धुवा. बस, थर जमणारच नाही. पुढची समस्या आहे बाथरूममधले ड्रेन्स जे सारखे तुंबतात किंवा पाणी हळू जातं. यावर उपाय म्हणजे गरम पाणी आणि बेकिंग सोड्याचं मिश्रण. हे आठवड्यातून एकदा ड्रेनमध्ये होता. पाईप्स एकदम क्लिअर राहतील. आणि ते सिंकवरचे टूथपेस्टचे वाळलेले डाग ते काढणं किती अवघड असतं नाही का? यासाठी फक्त बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि कापडाने हलक्या हाताने घासून काढा. आणि शेवटची समस्या, अंघोळीनंतर आरशावर येणारी वाफ. आरसा पूर्ण धुरकट होतो नाही का? त्यासाठी एक युक्ती आहे. आरशावर थोडं शेविंग क्रीम लावा आणि पुसून टाका. यामुळे वाफ जमणारच नाही. तर पाहिलात, हे सगळे उपाय घरातल्याच वस्तूंमधून होतात. अगदी सोपा आहे. चला पटकन बघूया प्रत्येक समस्येवरचा सोपा घरगुती उपाय. या सोप्या टिप्स वापरून बाथरूम नेहमी फ्रेश ठेवा. पुढच्या वेळी कोणत्या टिप्स हव्यात नक्की सांगा.